कशी जिरवती. जा चालत जास तर कशी जिरती बघ. चालली तावा तावानं जाये उग इथं तोंड वाजवायला लावू नको. हाल तोंड भांडवल करू नको बी नका मला. मला तुम्ही कशाला मागायचं तिकडं जा बाया. येऊ नको काय तुझ्या बाजू कट्रोल नाही इथं. भ्या घालताय का मला तुम्ही. भ्या घालत नाही. चालली सपईनं जाच म्हणलंय. काय घरात राडा केलाय. घरात माणसं राहते ती का चित्राबाई बित्राबाई राहते ती. माझ्या कपड्याला हात लावायला नाही म्हणलं तिथे कोणी फेकून दिली ती. एकदा सांगितलेलं मराठी कळत नाही काय. फेकली नाही ती. फेकली नाही मग का फेकली ती तिथं. माझी कपडे तिथं नव्हतीच. मी फेकली नाही ती पोरांनी काढली असते रे. पोरांनी काढली असतील म्हणजे पोरांनी पावडर डबा पिब हे जेव्हा दिवाने आणून फेकलं काय. लागली तोंड उचलून बोलाय. आता चालली की कुठं साडी फिडी निसून. तुम्हाला काय घेणं देणं आम्ही कुठं का जायला. तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला चौकशी करायला कोणी सांगितली. चौकशी कराय काय केलं लेकरासनी तो काय करून ठेवलं. हा काय केलं काय मला टाकून बाहेर काढू नको. बाहेर वा तुम्ही. नीट बाहेर सफाई न तू आलायच माझ्या घरात चालली ना कुठं तिकडे जायचं माघारी यायचं नाही तोंड दाखवाय. लय झाली नाटक. माझी पुरती जिरवाय अजून येणार आहे ती. लय वाच करू नको याचे हाडकं मऊ करून. एक दिवशी गाडी शिकवली म्हणून लगी वाटतंय काय मला शिकायली मी येते म्हणून चालली तोंड घेऊन गाडीकडे. तुम्हाला काय करायचं मी कुठं का घेऊन जाणार काय कुठं पडू दात पडू माझे हाडकं मोडू काय ना होईना. तुम्हाला काय करायचं. तू माझ्या दारात तिथं गाडी पिढी वळवू नको. तुझ्या बापाई तिथं जा बापाई तुझी गाडी शेत तिथं दात पाडून घेणार हाडकं मोडून घेणार काय करायची करून घे. आडा म्हणता त्या गाडीतलं उंभारी येत नाही अजून आणि चाललंय दात खाऊन तिथं वळवायला. गाडी कशी वळवते ही तर माहित आहे का. माझी गाडी न्यायची नाही तुझ्या बापाची घेऊन जायचं. सोड तिथं माझ्या गाड्या घेऊन कुठे पळतीयस. जागी चालत पाय मोडले तर काय. माणसाने राहायला शिकावीस. आता मला करा नाही मी फलपाडीत लागली. येड्यावणी करू नका मला जाऊ द्या. मला का माहिती. हालायचं सपई ना एसटी पिस्टीनं जायचं खपायचं तिकडं चालत जायचं. माझ्या गाडीला हात लावायला नाही. हे स्वतःच्या कष्टाची घामाचे आरामच्या पैशाची कोणाची नाही. तुमची आहे की तिथे ठेवली तुमची दोन्ही पण माझ्या जायचे. ज्याला इच्छा आहे ना हातपाय मोडून घ्यायची त्यानं चालत जायचं आणि स्वतःच्या बापाची तिथं गाडी दारात 2-3 लावलेले असलेले त्याच्यावर शिकायचं मोडून घ्यायचं गाड्यात बांधून फिरायचं. शिकली मी चालली प्याला मला जाऊ द्या. चालत जा गाडी नाही माझी. असल्या बेकार माणसाची मी गाड्या देत असतो काय. चालत जा की. चावी द्या म्हणलंय तुम्हाला पहिली काय नाटक करून आत असली. गाडी माझी आहे तुला चावी द्यायची म्हणजे तो काय दिले तर काय त्याला 10-5. आता काय ही गाडी भावाला द्यायची आहे काय अजून. तुमच्या ही भावानं सकाळी घेतली त्याला कशाला अजून पाहिजे. नाही द्या ही असली पाहिजे माझ्या लेकरांना शाळेला लागते. नाही ती द्या द्या त्यांना तेवढंच पाहिजे द्या सगळं द्या त्यांना लिहून. आणि तू काय आई बापाला द्याय चालली का भावाला द्याय चालली. कोणाला कधी जाईना तुम्हाला काय माझ्या करायचं. मनाची मालकीन तू होणारी कोण आहे. मी हा ही गाडी त्यांना देऊन चालली टाकेल. मला अडवणार तुम्ही कोणा. अडवत नाही सपईनं जा म्हणतोय. किती वेळ तुमचा खेळ आहे? सपईनं सपईनं दादू तिला मी चालली जाऊ दे. संध्याकाळपर्यंत घरी येते. ढकलून ढकलून लाव. तोपर्यंत काय करायचं नाही काय नाही घरात गपचूप बसायचं. माणसाला बोलायचं नाही किंवा काय नाही. काय तुला सांगते मी संध्याकाळपर्यंत येते या माणसाची बघ कशी जिरवती. जा चालत जास तर कशी जिरती बघ. चालली तावा तावानं जाये उग इथं तोंड वाजवायला लावू नको. हाल तोंड भांडवल करू नको बी नका मला. मला तुम्ही कशाला मागायचं तिकडं जा बाया. येऊ नको काय तुझ्या बाजू कट्रोल नाही इथं. भ्या घालताय का मला तुम्ही. भ्या घालत नाही. चालली सपईनं जाच म्हणलंय तुला. चाय देऊ चावी घेऊन दे मला जाऊ दे मला. जर स्टँड वर ही सोडाय जर दाद्या गेला पिला गाडी चाक मोडून काढीन. स्टँडवर मला सोडचं. परत शाळेत तुम्हाला चालत जावं लागेल. गाडीला नीट पाय खर्च करणार नाही नीट करणार नाही आणून देणार नाही.
चल कर. काय गाडी चालू कर आणि मला स्टँडवर सोड. मी संध्याकाळी अजिबात जायचं नाही बाबाला नाही तर घेऊन हे बघ येते. इथं येठ आहे नाही तर ही घेऊन घालून सगळं फोडून ठेवीन ऐक की रे. ऐ परा. पैसे घालवायला मी खर्च करून गाड्या नीट करून द्यायला मी आणि आहे तर तिची काम ऐकताय वैर दादू मला तिथे स्टँडवर सोडून नेसते. मी सांचल माघारी येते बाबाला पाय घेऊन. मोडल्या तर की जाय की तुम्हाला चालत कोण बोललं नाही. बोलू नका मला. मी चाललो या दाद्या जर तिला गाडीवर बसवलं तर गाडीची खोपडी नव चाक आणि मटगारड काय ठेवणार नाही दणक्यात सगळं रिकाम करीन मला स्टँडवर तेवढं त्या माणसाची मला जिरवू दे. माणसं आणू दे त्यासनं. काय माझा जेव्हा भाव बाप येईल ना तेव्हा काय? पुढची होई थोडी होईल. काय करत नाही ती येऊन ती त्यांचं मला ह्या घाल नको मला स्टँडवर सोड ना तू. तू सोडायचं का नाही जेव्हा सांगतो. काय रे तुम्ही सगळ्यांनी खेळ लावला काय माझा. ने गे मी टेकलं आता जा अहो, कशाला सगळ्यांनी लागली खेळ लावला गेलेली काय? चालत माघारी आली तोंड दाखवाय जा गे हा दाद्या मला स्टँड पर्यंत सोडतोय का नाही तेवढं सांग. अजिबात दाद्या सोडायचं नाही मला सोडतो ना. इकडं चल म्हणते, तुला घरातच नाही. गाडी घेऊन जावी कोणती गाडी? ती नको गाडी मला. तू सांग मला का नाही तेवढं सांग. मला घरातून घेतली गाडी तो. मग करतो का तू पण? अरे गेलेली पण कशाला दारात तीन तीनदा घेऊन येतोय माघारी जाऊ दे की तिकडं तुलाही करायचं होतं का? हा आ? उगर डोक्याला ताप घेऊन येतोय माघारी डोळ्या चाललं पुढं होतं सुद्धा पळत थांबू चाललं वाटत होतं नाही. तिकडं जाऊ दे की नाही डोळ्या पुढे सुद्धा थांबू वाटत नाही मला तुमच्या. इतकं आम्हा हाल मोठं की आणलंय कशाला तुम्ही आली मला. माघारी तीन तीनदा जाती नी येते तिथनं जाती नी येते इकडं नाही इकडं रस्ता दारात निघा निघा इथं थांबायचं नाही माझ्या दारात म्हणून थांबायचं नाही निघ कुठं पहिले चाललाय तू? तू कुठं चाललाय? तुला काय करायचं अगं ना कुठं चाललाय तू? का हो असं करताय तुम्ही? कशा पाय असं करताय सांगा मला. तुला तुझ्या आई बापाचे जायचंय ना बिनीच्या जाई चालत जा कशाला तोंड घेऊन सांगते लेकरांनी सोडावं आणि गाडीवर सोडावं फुकाटचं असलं करायचं नसतंय आरामचं पचत नाही स्वतः जायचं मग पाय हायत ना देवानं हातपाय धंदाकडे दिले तर ना जायचं कोणाची रग मारते कोणाची आता जाताना जिरते सगळं जे त्याला कळतंय सांगायची गरज लागत नाही कोण तुझी घेऊन यायची आहे ती ना ये ती घेऊन आली की त्याच टायमाला मला सोडची ती द्यायची मी स्टॅम्प फिंप घेऊन येतो बघतो तुझा भाव बाप आहे कोण अजून येडा पिडा कोण घेऊन यायची ती घेऊन ये तुझ्या गावातली 20-25 माणसं घेऊन ये आले की सोड चिठ्ठी द्यायची माझा एकटा गबाळ बापच गुंडाळायचं फकीर आहे. आणि निघायचं काय? तुझा एकला बाप काय करत नाही तुझ्या बापाची एकल्याची बोलती पट्ट्या बंद करतो तू तुझ्या बापाचं बॅग घालू नको अशी दररोज मला 70-60 जण थकते ती आणि माझा बाप एकला बास अरे बोलवलं तोंड घेऊन आला का तुझ्या मदतीला आणि म्हणते माझा एकला बाप तुम्हाला बाद झाला